हाय हॅलो, मी आरती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे तिळगुळाचे लाडू. तर लाडू बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि सगळ्यात अगोदर मी तीळ भाजून घेतलेला आहे. तीळ आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहे. तर इथे शेंगदाणे काय दाखवले नाही मी, कारण की मी शेंगदाणे नंतर टाकले. त्यानंतर मी हे सगळं थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर त्यात मी गूळ, तीळ आणि शेंगदाणे हे तिन्हीपैकी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर बघू शकता. तर इथं मी पाकाचे बनवणार नाही आहे, तर गूळ मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर घेतला आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मस्त तिन्ही पण असं मस्त बारीक झालेलं आहे. आणि त्यानंतर मी इथं 2 चमचे तूप घालणार आहे. तर तुम्हाला घालायचं तुम्ही घालू शकता, नाही तर नसलं घालायचं तर तुम्ही नाही घालू शकत. तर इथे मी 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मस्त असं घालून मिक्स करून घेत आहे. तर इथं तुम्ही बघू शकता. तर पाकाचे लाडू एवढे म्हणजे खूप कडक होतात, एवढं जमत नाही. त्यामुळं आणि इथं मला थोडेच करायचे होते, त्यामुळं मग मी इथं नुसतं बारीक करून घालते, गूळ बारीक करून. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर चला आता इथं लाडू मी पटपट बांधून घेते. तर बघू शकता तुम्ही मस्त असं झालेलं आहे. तर इथं लाडू बांधून घेते मी. तर मी कोणी वाटीनं बांधते, तर मी इथं हाताने बांधते. तर वाटीनं पण करू शकता की वाटी घेऊन. तर मी इथं हाताने बांधते. तर बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीनं मी लाडू बांधते मस्त. तर बघू शकता मस्त गोल गोल झालेले आहेत, मस्त चांगलं झालेलं आहेत आणि एकदम हे झालेलं आहे, घट्ट बसलेलं आहेत. तर अशा पद्धतीनं मी सगळे लाडू बनवून घेते. तर बऱ्याच वेळा की तूप टाकलं की थोडंसं हे होतं आहे, त्याला नरमपणा येतो आणि त्यामुळं मग ते छान लागतात. बांधायला पण वळायला पण थोडेसे बरे पडतात. तर इथं मी मस्त सगळे लाडू तयार करून घेते आहे. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी असं इथं करत आहे. तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा की आमच्या आबीला असे पाकाचे लाडू तो खूप कडक होतात, त्यामुळं तो खात नाही. तर म्हटलं आज असे करून बघावे. तर मस्त असे लाडू आपल्या इथं तयार होत आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि तिथं हे तुम्हाला आता थोडं दिसतंय, पण याचे लाडू खूप होतात आणि आमच्या तिघांपुरते भरपूर होतात. तर असे छोटे छोटे बांधले, त्यामुळं एवढं काही वाटत नाही की भरपूर होईल, नाही का. जास्त मोठे बांधले तर मग कमी होईल, पण मी इथं छोटे छोटे बांधून घेत आहे. तर इथं माझे सगळे लाडू बांधून झाले. तर इथं तुम्ही बघू शकता किती मस्त असं चिकट झालेलं आहे. तर बघू शकता इथं मस्त मी इथं बांधून घेतलेलं आहे आणि मस्त आता फायनली आपले लाडू तयार आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त लाडू तयार आहे. तर मी तुम्हाला फोडून दाखवते एक लाडू. तर मस्त महिनाभर टिकल असे लाडू आहे. तर हे महिनाभर टिकतात. तर मस्त असे झालेत बघा, जास्त कडक पण नाही झालेले, मस्त मऊ झालेले आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारा प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.